आनंदराज आंबेडकर कुठं आहे तुम्ही? विचारूया ना. आनंदराज आंबेडकर तुम्ही कुठे आहात? अरे बाबासाहेबांचा रक्त आहे रे, स्वाभिमानानं राहिलं पाहिजे. विरोधन नांदेडचे नाव कलंकित न होता सन्मानानं ते नाव ठेवायला घ्यावं, असं तुम्ही वागलं पाहिजे. यात्रा तुम्ही ते शिंदेचा जे करता का नाही, वाईट वाटलं मला. उपमुख्यमंत्री हिंदू सरकार बाबासाहेबांच्या नावाला चाळीमा लावू नका. नंतर अरे जोगेंद्र चव्हाणाने शिंदेची बाजू घेतली तर कार्यकर्त्यांनी स्टेजवर येऊ दिलं नाही, बोलू दिलं नाही जोगेंद्र चव्हाणांना बोलत हा झाला नाही. त्या आनंदराज आंबेडकर बाबासाहेबांचं नाव बदनाम होईल असं तुम्ही वागू नका. कोण समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं भाषण तुम्ही करू नका, वक्तव्य करू नका. आणि करायचा असेल विरोध तर आठवड्याने बाहेर काढा. काढा ना आठवड्याने बाहेर. ते बीजेपी मध्ये काम करतात, ते सगळं तुम्हाला चालतं, ते सगळ्याचं तुम्ही समर्थन करता. आणि आम्ही उपवर्गीकरण केलं, आंबेडकरवाद सांगतोय, समाजाला सांगतोय, तर आम्ही अरे तेचवादी, आम्हाला त्यांच्या सांग अरे ते. आणि बाबासाहेब आंबेडकर माता रमाईवर खालच्या स्तरावर बोललं जाईल ना, आम्ही शांत बसणार नाही. आम्ही त्याला जशाच तसं उत्तर देऊ. आणि त्या लाल्याला, त्या सुकुमारला, अरे बैलबुद्धीच्या बैलाची मटण खाणारा सुकुमार कांबळे, तू काय बोलतो आनंदराज आंबेडकर साहेबांच्या विषयी? अरे युती आघाड्या होत राहतात, पण युती असताना देखील अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याची धमक आनंदराज आंबेडकर साहेबांमध्ये आहे. तुमच्यासारखं नाही. आंबेडकरवादी म्हणायचं आणि आरएसने घोडा लावला केलं काय पुन्हा जायचं आपल्या त्या हिंदुत्ववादी अजेंड्याकडे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत. बिलकुल त्यांच्याविषयी अपशब्द बोलू नकोस. सुकुमार कांबळे बैलबुद्धी, तुझी लायकी नाही रे. साल्या आमच्या स्टेजवर उभा राहून भाषण करून पैसे कमवून तू आम्हाला बोलतोस. तुम्ही ना, तुमची गोची झालेली आहे या मांगट्यांना. तुमची तो सुकुमार कांबळे, तो मांगट्या, त्याची गोची झालेली आहे. साला इथं त्याला कोण विचारायला तयार नाही आहे. समाजाने त्याला दूर फेकलेलं आहे. म्हणून तो वंशांच्या आनंदराज साहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलून प्रसिद्धी झोतात येण्याचा प्रयत्न करतो. पण मी सांगतो तुम्हाला आहे ना, भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर हे तर खूप मोठे आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांचा भीमसैनिक तुम्हाला उरून पुरेल. तुम्ही जे बोलताय ना, काल एक पोस्ट पाहिली की एका वंशजाने 2 वंशजावर रस्त्यावर उतरवलं. अरे तू तो वंशज नाहीच आहे रे, भाड खाऊ. तू वंशज आहेस का मांगट्या साल्या सचिन साठे? वंशज नाही तू. तुझा बाप कोण, माय कोण, जरा डीएनए टेस्ट कर. आणि वंशज असला तरी कुणाचा असणार आहे? अण्णाभाऊ साठेंचा ना. मग त्याची काय बराबरी आमच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत आहे का काही? त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांवर तुम्ही जर जाल, माता रमाईवर जाल आणि वंशजावर जाल, तर तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर भेटेल. आम्ही काही शांत बसणार नाही. जय भीम. आणि हा सचिन साठे, सुरुवात तू केली ना हरामखोरा, शेवट राजू थाटे करणार.